मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा। आज आपण या व्हिडिओमध्ये नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते, कुठे साजरी केली जाते, नारळी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेणार आहोत। चला तर पाहूया। नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण आहे। समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमेचा हा महत्त्वाचा सण आहे। पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो। यावेळी बोटे, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते। समुद्राचा कोप होऊ नये, जहाजांचे नौका सुरक्षित राहाव्यात। समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात। पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करतात, म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात। यंदा हा सण 8 ऑगस्ट 2025 ला मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरे करणार आहेत। कोळी बांधव सण आलाय गो नारळी पौर्णिमेचा असं गाणं गात हा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांनी मोठ्या आनंदाची असते व खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात। या दिवशी कोळी बांधव बोटीची पूजा करतात, बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात। समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो। सोन्याचा नारळ म्हणजे नारळाला सोनेरी कागदाचे वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो। समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते। या दिवशी विविध पूजन करून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। नारळ हे फळ शुभसूचक असून हे सर्जनशक्तीचेही प्रतीक मानले जाते। संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतो। त्यावेळी कोळी महिलांनी मदार सागर देवावर असते, यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीने या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त खास बनवलेल्या नारळाच्या करंज्या या नैवेद्य म्हणून बोटीला व समुद्राला दाखवतात। समुद्राची यथासांग पूजा करतात। खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे आणि आमचे धन्याला सुखरूप वापस घेऊन ये, असे गाऱ्हाणे कोळी भगिनी समुद्राला घालतात व मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करतात। चला तर मित्रांनो, तुम्हाला ही नारळी पौर्णिमेची छोटीशी माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओसोबत। शरणो शरणार्थ।